नमस्कार. आज आपण काही खूप खोल धार्मिक विचारांवर बोलणार आहोत. नमस्कार. आपल्याकडे काही असं साहित्य आहे ज्यात एका मोठ्या दैवी योजनेबद्दल चर्चा केली आहे. याची कल्पना म्हणजे एका वैश्विक नाट्यमंचासारखी आहे. आणि याच्या केंद्रस्थानी फक्त एकच प्रश्न आहे. देवाने दिलेला प्रेमाचा कायदा पाळणं शक्य आहे की अशक्य? बरोबर. आणि या एका प्रश्नावरून सुरू झालेल्या संघर्षाची ही कहाणी आहे. अगदी. आणि ही गोष्ट खरं तर केवळ एका धर्मापुरती मर्यादित नाही. ती अस्तित्वाच्या काही मूलभूत प्रश्नांना हात घालते. जसं की न्याय, स्वातंत्र्य. हो, न्याय, स्वातंत्र्य, प्रेम आणि विश्वास यांसारख्या मोठ्या संकल्पना यात गुंतलेल्या आहेत. अच्छा. आपल्या स्रोतानुसार ही केवळ एक कथा नाही, तर विश्वाच्या निर्मितीपासून ते त्याच्या अंतिम ध्येयापर्यंतचा एक आराखडा आहे. चला तर मग या नाट्यमय आराखड्यात जरा खोलवर शिरूया. यातला मुख्य युक्तिवाद असा आहे की देवाने दिलेली प्रेमाची आज्ञा पाळणं शक्य आहे. हो, पण हे सिद्ध करण्यासाठी असं म्हणतात की एक अख्खं विश्व निर्माण करावं लागलं. तर मग याची सुरुवात कशी होते? याची सुरुवात एका अगदी सरळ कल्पनेने होते. ओके. देवाने आपल्या सृष्टीला एकमेकांवर आणि देवावर प्रेम करण्याची आज्ञा दिली. आणि स्रोतांनुसार ही आज्ञा पाळणं अशक्य नव्हतं. शक्य होतं. हो, जर सृष्टीतील जीवांनी देवाची कृपा स्वीकारली तर हे अगदी सहज शक्य होतं. आणि त्यांना ही कृपा स्वीकारण्याचं किंवा नाकारण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. म्हणजे एक परफेक्टली बॅलन्स्ड सिस्टम होती. बरोबर. अगदी संतुलित व्यवस्था म्हणू शकतो आपण. या स्रोतांमध्ये असं वर्णन आहे की काळ आणि अवकाशाची रचनाच अशी केली गेली होती की त्यात दोन्ही शक्यतांना समान वाव होता. दोन्ही शक्यतांना. हो, तुम्ही देवाची कृपा स्वीकारून आज्ञा पाळू शकता किंवा ती नाकारून पाप करू शकता. स्वातंत्र्य हा या व्यवस्थेचा आत्मा होता. कोणतीही जबरदस्ती नव्हती. ठीक आहे, म्हणजे देवाने एक उत्तम व्यवस्था निर्माण केली जिथे स्वातंत्र्याला सर्वोच्च महत्त्व आहे. पण मग गोष्ट इतकी सरळ राहिली नाही, बरोबर? नाही. कुठेतरी संघर्ष सुरू झाला असणार. हो, आणि इथेच सैतानाची भूमिका येते. त्याचा उद्देश केवळ आज्ञा मोडणं नव्हता, तर देवाचं सिंहासनच बळकावणं होतं. आणि त्यासाठी त्याने थेट देवाच्या शासन पद्धतीवर म्हणजे या प्रेमाच्या आज्ञेवर हल्ला केला. म्हणजे त्याने थेट कायद्याच्या वैधतेलाच आव्हान दिलं. अगदी. त्याचा युक्तिवाद काय होता? त्याचा युक्तिवाद खूप हुशारीचा आणि मानसशास्त्रीय होता. सैतान म्हणाला, ही प्रेमाची आज्ञा सृष्टीतील जीवांच्या क्षमतेच्या पलीकडची आहे. म्हणजे तुम्ही हे करूच शकत नाही. बरोबर. ही एक अशक्य अट आहे. त्यामुळे तो पुढे म्हणाला की अशा अशक्य आज्ञेच्या आधारावर न्याय करणं हेच मुळात अन्यायकारक आहे. या कायद्यामुळे तर सगळ्यांचा नाशच होईल. अरे वा. म्हणजे हा युक्तिवाद केवळ देवाच्या नियमावर नाही, तर तो थेट मानवी अनुभवावर आधारित आहे. हो. तुम्ही हे करूच शकत नाही, हे नियम तुमच्यासाठी नाहीत. हा विचार माणसाला किती सहज पटू शकतो, नाही का? अगदी बरोबर. हीच त्याची रणनीती होती. या युक्तिवादातून सैतान स्वतःला देवाच्या चुकीच्या व्यवस्थेचा सुधारक किंवा मुक्तिदाता म्हणून सादर करतो. की मी तुमच्या बाजूने आहे. हो, तो म्हणतो की मी तुमच्या बाजूने आहे. हा जुलमी कायदाच रद्द केला पाहिजे. आणि जर सृष्टीने हे मान्य केलं तर देवावरील विश्वासच डळमळीत होईल. सृष्टी देवापासून दूर जाईल आणि सैतानाचा प्रभाव वाढेल. म्हणजे हे एक वैचारिक युद्ध होतं. आणि या युद्धात देवाला स्वतःचा कायदा, न्याय आणि शक्य आहे हे सिद्ध करायचं होतं. पण हा हल्ला देवाला अनपेक्षित होता का? अजिबात नाही. आणि इथेच ही गोष्ट खूप रंजक बनते. अच्छा. या स्रोतांनुसार देवाला सैतानाच्या या आव्हानाबद्दल सृष्टीच्या निर्मितीपूर्वीच माहिती होती. निर्मितीच्या आधीच? हो. यालाच देवाची पूर्वनियोजित योजना असं म्हटलं आहे. सृष्टीची निर्मिती करण्यापूर्वीच देवाने हे ठरवलं होतं की तो आपल्या आज्ञेची सत्यता सिद्ध करेल. एक मिनिट. म्हणजे संपूर्ण विश्वाची निर्मितीच एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी झाली आहे. या कल्पनेचा आवाका खूप मोठा आहे. हो, कारण हे सिद्ध करणं अत्यंत आवश्यक होतं. जर देवाच्या चांगुलपणावर आणि न्यायावर शंका निर्माण झाली तर सृष्टीचा पायाच कोसळेल. आणि विश्वात केवळ अराजक माजेल. बरोबर. जीव देवापासून कायमचे दूर जातील. त्यामुळे देवाने केवळ समस्या निर्माण होऊ दिली नाही, तर तिचं निराकरणही आधीच तयार ठेवलं होतं.
आणि या योजनेत हो, या योजनेत सुरुवातीपासूनच क्रूसाचा समावेश होता, असं हे स्रोत सांगतात. ह्या संघर्षाचा अंतिम निकाल काय असेल हे योजनेच्या सुरुवातीलाच निश्चित होतं. ही पूर्वनियोजित योजना खरंच खूप नाट्यमय वाटते, पण या योजनेबद्दलची माहिती आपल्याला मिळते कुठून? उत्तम प्रश्न आहे. ही संपूर्ण योजना, तिचे टप्पे, तिचा उद्देश, हे सगळं आपल्याला केवळ धर्मग्रंथाद्वारे म्हणजे बायबलद्वारेच कळतं, असं हे स्रोत सांगतात. फक्त बायबलमधून? हो, या ज्ञानाचा तो एकमेव अधिकृत स्रोत आहे. आपण यावर पुढे सविस्तर बोलूच, पण आधी पाहूया की ही योजना प्रत्यक्षात कशी आणली गेली. हो, नक्कीच. तर मंच तयार आहे, संघर्ष सुरू झाला आहे. आता ही योजना प्रत्यक्षात कशी आणली गेली, सत्य कसं सिद्ध झालं? स्रोत्यांनुसार या योजनेच्या केंद्रस्थानी एक अविश्वसनीय घटना आहे. ईश्वराच्या दुसऱ्या रूपाने मनुष्य अवतार घेतला. एक मिनिट थांबा. ईश्वराच्या दुसऱ्या रूपाने ही संकल्पना थोडी सोपी करून सांगता येईल का? आणि पुढे शापित शरीर असाही उल्लेख आहे, त्याचा अर्थ काय? हो, हे समजून घेणं महत्वाचं आहे. ईश्वराच्या दुसऱ्या रूपाने म्हणजे एकाच ईश्वरी अस्तित्वाचा एक पैलू जो पुत्र म्हणून ओळखला जातो. ओके. आणि शापित शरीर म्हणजे त्यांनी स्वतः पाप केलं होतं असं नाही, अजिबात नाही. बरोबर, हीच तर खरी कसोटी होती. अच्छा, म्हणजे त्यांनी स्वतःसाठी कोणतीही विशेष सवलत घेतली नाही. जसं की एका चॅम्पियन ड्रायव्हरने मुद्दाम एक सामान्य, चालवायला अवघड गाडी घेऊन शर्यत जिंकावी. उत्तम उदाहरण आहे. हे सिद्ध करण्यासाठी की गाडी नाही तर कौशल्य महत्वाचं आहे. अगदी. त्यांनी मानवी शरीराच्या सर्व मर्यादा स्वीकारल्या. त्यांनी सैतानाच्या प्रत्येक मोहाला तोंड दिलं आणि पवित्र आत्म्याच्या सहाय्याने देवाच्या प्रेमाच्या आज्ञेचं 100% पालन केलं. आणि त्यांना पापांची क्षमा मागण्याची गरजच पडली नाही. नाही, कारण त्यांनी कधी पाप केलंच नाही. आणि याचं फळ काय मिळालं? याचं फळ म्हणजे त्यांचं पुनरुत्थान. त्यांचं पुनरुत्थान हा केवळ एक चमत्कार नव्हता, तो एक पुरावा होता. पुरावा कशाचा? त्यांच्या नीतिमत्तेचा. आणि प्रेमाची आज्ञा पाळणं शक्य आहे याचं ते अंतिम कायदेशीर प्रमाण होतं. त्यांनी हे सिद्ध केलं की मानवी मर्यादा आणि मोहांमध्ये राहूनही देवाच्या आज्ञेचं पालन करता येतं. त्यांनी सैतानाचा मूळ युक्तिवादच खोडून काढला. हो. पण थांबा, इथे एक मोठा तार्किक प्रश्न येतो. जर ईश्वराच्या दुसऱ्या रूपाने हे केलं तर ते ईश्वर होते म्हणूनच त्यांना ते शक्य झालं असं नाही का? हो. एक सामान्य माणूस तो त्यांच्याशी बरोबरी कशी करू शकतो? हाच या योजनेतील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. मग याचं उत्तर काय? आणि त्याचं उत्तर असं आहे की त्यांनी जे केलं ते केवळ स्वतःसाठी नव्हतं. त्यांनी एक मार्ग तयार केला. एक मार्ग? हो. त्यांनी जे स्वतःच्या सामर्थ्याने आणि पवित्र आत्म्याच्या मदतीने केलं तेच सामर्थ्य आता माणूस देवाने दिलेल्या कृपेच्या साहाय्याने मिळवू शकतो. अच्छा. पापांची क्षमा, देवाचे वचन म्हणजे बायबल आणि पवित्र आत्मा मिळाल्यावर मानवसुद्धा ही आज्ञा पाळू शकतो. त्यांनी शर्यत जिंकून केवळ स्वतःला सिद्ध केलं नाही, तर त्यांनी इतरांसाठी एक नवीन आणि पक्का रस्ता तयार केला. म्हणजे एका व्यक्तीच्या जीवनातून मिळालेला पुरावा संपूर्ण मानवजातीसाठी एक शक्यता निर्माण करतो. होय. आणि हे अंतिमरित्या कधी सिद्ध होईल यावरही स्रोत भाष्य करतात. कधी? त्यांच्या मते जेव्हा इतिहासात ठराविक संख्येने शहीद साक्षीदारांचं पुनरुत्थान होईल तेव्हा ही आज्ञा पाळणे शक्य आहे हे संपूर्ण विश्वासाठी अंतिमरित्या सिद्ध होईल. पण शहीद साक्षीदारच का? त्यांच्या पुनरुत्थानानेच हे अंतिमरित्या का सिद्ध होईल? कारण ते या शक्यतेचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. ते सामान्य माणसं होते ज्यांनी त्या नवीन रस्त्यावर चालून दाखवलं. म्हणजे त्यांनी प्रचंड विरोध आणि मृत्यूचा सामना करूनही देवावरील आणि मानवावरील प्रेमाचा मार्ग सोडला नाही. त्यांचं जीवन आणि बलिदान हा त्या शक्यतेचा सामूहिक मानवी पुरावा बनेल. त्यांचं पुनरुत्थान म्हणजे देवाने त्यांच्या जीवनावर लावलेली मंजुरीची मोहर असेल. ठीक आहे. म्हणजे आधी ईश्वरी अवताराने एकट्याने सिद्ध केलं आणि नंतर मानवांच्या एका गटाने सामूहिकरित्या. बरोबर. जेव्हा हे पूर्णपणे सिद्ध होईल तेव्हा पुढे काय होईल? तेव्हा हे नाट्य अंतिम अंकापर्यंत पोहोचेल. जी आज्ञा एकेकाळी अशक्य आणि अन्यायकारक म्हणून नाकारली गेली होती तीच आता न्यायाचा अंतिम आणि निर्विवाद आधार बनेल. सैतानाच्या युक्तिवादात काहीच दम उरणार नाही. काहीच नाही. मग ज्यांनी या आज्ञेचं उल्लंघन केले आहे, द्वेष पसरवला आहे, त्यांचा न्याय केला जाईल. आणि त्यानंतर या मोठ्या वैश्विक संघर्षाचा शेवट कसा होतो? त्यानंतर पाप आणि मृत्यूचा पूर्णपणे नाश होईल
आणि या स्रोतांनुसार काळ आणि अवकाशात केवळ तेच जीव शिल्लक राहतील जे देवावर आणि आपल्या शेजाऱ्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करतात. विश्वाची मूळ रचना जी प्रेमावर आधारित होती ती पुन्हा एकदा कायमस्वरूपी स्थापित होईल. अगदी. आपण पुन्हा एकदा त्या मुद्द्यावर येऊया जो तुम्ही मगाशी मांडला होता. या संपूर्ण योजनेचं ज्ञान मिळवण्याचं मुख्य साधन म्हणून बायबलला इतकं केंद्रीय महत्त्व का दिलंय? कारण या स्रोतानुसार ही संपूर्ण दैवी योजना बायबलद्वारेच प्रकट केली जाते. हे ज्ञान मिळवण्याचा दुसरा कोणताही थेट मार्ग नाही. दुसरा मार्ग नाही. आणि यातली विशेष गोष्ट म्हणजे खुद्द ईश्वराच्या दुसऱ्या रूपाने जेव्हा ते मनुष्य रूपात होते तेव्हा लोकांना शिकवण्यासाठी धर्मग्रंथाचाच वापर केला. खरंच? हो. त्यांनी स्वतःच्या अधिकारावर बोलण्याऐवजी वारंवार धर्मग्रंथात असे लिहिले आहे असं सांगून शिकवलं. प्रत्यक्ष ईश्वरी अवतार सुद्धा धर्मग्रंथाला प्रमाण मानतो. हे आश्चर्यकारक आहे. पण मग शक्तिशाली वैयक्तिक अनुभवांचं काय, जसं की एखादा चमत्कार, दृष्टांत? हो, किंवा एखादी तीव्र भावना. बरोबर. यावर स्रोत अगदी स्पष्ट भाष्य करतात. ते म्हणतात की वादळ, अग्नी, चमत्कार किंवा दृष्टांत यांसारख्या शक्तिशाली भौतिक अनुभवांपेक्षाही बायबलचे अधिकार श्रेष्ठ आहेत. श्रेष्ठ आहेत. म्हणजे वादळाची थंडी किंवा आगीची उष्णता तर आपल्याला जास्त वास्तविक वाटते. हो, ते आपल्या शरीराला जास्त वास्तविक वाटू शकतं, पण अंतिम सत्य हे बायबलच्या शब्दांमध्ये आहे. मग या चमत्कारांचं काहीच महत्त्व नाही का? महत्त्व आहे, पण एका अटीवर. कोणती अट? स्रोत सांगतात की हे सर्व अनुभव तेव्हाच मौल्यवान आहेत जेव्हा ते एखाद्याला बायबलवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतात. आणि जर ते बायबलपासून दूर नेत असतील तर तो अनुभव देवापासून नाही, असं या स्रोतांचं स्पष्ट मत आहे. अंतिम सत्य आणि अंतिम अधिकार बायबलचाच आहे. तोच एकमेव नकाशा आहे. पण मग असा प्रश्न येतो की न पाहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यास सांगणाऱ्या एका ग्रंथावर इतका भर का, विशेषतः जेव्हा आपल्या आजूबाजूला इतके प्रत्यक्ष आणि तीव्र अनुभव उपलब्ध आहेत? म्हणजे देवाने थेट हस्तक्षेप करण्याऐवजी शब्दांवर आणि विश्वासावर आधारित मार्ग का निवडला? हो, बरोबर. स्रोतानुसार एक रहस्य आहे. देवाने ही पद्धत का निवडली याचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याकडे नाही, पण त्यांचं म्हणणं असं आहे की तो देवाचा निवडलेला मार्ग आहे. आणि त्याला प्रतिसाद म्हणून तर्क किंवा अनुभवाच्या पलीकडे जाऊन देवाच्या वचनावर विश्वास ठेवणं आणि आज्ञापालन करणं अपेक्षित आहे. कदाचित विश्वासच या संपूर्ण योजनेची खरी परीक्षा आहे. तर आज आपण एका खूप मोठ्या वैचारिक प्रवासाचा आढावा घेतला. या स्रोतांनुसार सर्व काही एका केंद्रीय संघर्षाभोवती फिरतं. देवाची प्रेमाची आज्ञा पाळणं शक्य आहे की नाही? हो, सैतानाने या आज्ञेला अशक्य म्हणून आवाहन दिलं आणि या आवाहनाला उत्तर देण्यासाठी देवाने एक पूर्वनियोजित योजना तयार केली. आणि या योजनेच्या केंद्रस्थानी ईश्वरी अस्तित्वाचा मानवी अवतार होता. बरोबर. त्यांनी आपल्या जीवनातून, मृत्यूतून आणि पुनरुत्थानातून ती आज्ञा पाळणं शक्य असल्याचं सिद्ध केलं. त्यांनी एक मार्ग तयार केला जो आता इतरांसाठी खुला आहे. आणि या संपूर्ण योजनेचे ज्ञान, त्याचा उद्देश आणि त्यातील बारकावे आपल्याला केवळ बायबलद्वारेच मिळतात. हो, जे या कथेतील अंतिम अधिकार आहे. या संपूर्ण चर्चेतून एक खूप महत्त्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न मनात येतो. स्रोत सांगतात की वादळाची थंडी किंवा आगीची उष्णता यांसारखे शारीरिक अनुभव बायबलमधील शब्दांपेक्षा जास्त वास्तव वाटू शकतात. हो, आपले शरीर आणि आपल्या भावना या प्रत्यक्ष अनुभवांना पटकन प्रतिसाद देतात. अगदी. आणि यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो जो केवळ या स्रोतांपुरता नाही तर कोणत्याही श्रद्धावानासाठी महत्वाचा आहे. कोणता प्रश्न? तीव्र संवेदना आणि कधीकधी चमत्कारिक घटनांनी भरलेल्या या जगात केवळ एका लिखित ग्रंथावर आधारित श्रद्धा कशी जोपासावी आणि टिकवावी? आपल्या वैयक्तिक अनुभवांचं आणि धर्मग्रंथाच्या अधिकारांचं नेमकं नातं काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपला अनुभव धर्मग्रंथाच्या विरुद्ध जात असेल तर आपण कशाला प्राधान्य द्यायचं? बरोबर. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.